संघातला मात्र भूषण येत आहेत. गोलंदाज आपण पाहिलं तर कुशल गुरव पहिल्या मॅचचा हिरो, जबरदस्त कामगिरी केली होती पहिल्या मॅच मध्ये. अभिनंदन सिद्धेश वास्कर आणि पुढच्या मॅचसाठी तुला बेस्ट ऑफ लक असेल. या स्पर्धेतील चौथं अर्धशतक राष्ट्रवादी चषक मधलं आपण पाहिलं तर सिद्धेश वास्करच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाला. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर बाळू पाटील सिद्धेश वास्करला सुद्धा शहरी क्रिकेटमध्ये भरपूर मागणी असते. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये इथे शॉर्ट कव्हरला झेल ड्रॉप, कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका मॅच. धावसंख्या सिंगलने पुढे सरकेल, 2 धावा दाबलगती लागतात. कुशल गुरव गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. एका बाजूला मिताली एंटरप्राइजेस कडाव संघ टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करतो गोलंदाज कुशल गुरव. ऑन साइडला खेळायचं होतं, चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होता. शिक्षक इथे बीट झालेत, बॅकअप कोणत्याही प्रकारचा नाहीये. म्हणजे जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा मिळाल्यात. असं वाटतं की बॅटला स्पर्श झाला होता. नक्कीच, त्यामुळेच गवळी सर 2 धावा मिळाल्यात फलंदाजाच्या खात्यामध्ये. इथे मात्र वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळतो आणि फलंदाज त्रिफळ चित होत आहेत. पहिले यश मिळाले गोलंदाज कुशल गुरवला आणि पहिला धक्का लागलाय तो टीम खारबाव टीमला. चार धावा धाबलखती लागल्यात आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना सचिन म्हात्रेची खेळी समाप्त झाली. पहिला धक्का लागलाय. कुशल गुरव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 3 बाईक या खेळाडूला आतापर्यंत मिळाल्यात. याच वर्षी आपण पाहिलं तर गावदेवी घोटची स्पर्धा, त्या स्पर्धेत सुद्धा कुशलला बाईक मिळाली होती. मगाशी उल्लेख सुद्धा कुशलने खूप चांगला केला होता की प्रेक्षकांचा प्रचंड सपोर्ट आमच्या टीमला असतो आणि ज्यावेळी प्रेक्षकांचा सपोर्ट असतो त्यावेळी जो संघ झिरो असेल तोही हिरो ठरतो आणि खूप चांगला उल्लेख केला होता. फक्त थोडंसं स्पीडअप करायचंय कारण कालच्या रात्रीतली शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळते 5 षटकांची. इन्कलाब खारबाव संघ प्रथम बॅटिंग करतो, मात्र थोडासा बॅकफुटवर आहे. 4च धावा दाबलकरती लागलेत. कुशल गुरव चांगली बॅटिंग करतायत, गोलंदाजी करतायत, मात्र फलंदाज थोडेसे शांत आहेत. अल्पेश कारभार आले 3ऱ्या क्रमांकावरती. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खेळत आहे. सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा योग्य वापर आणि पॉवर पॅक फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमा पार, राष्ट्रवादी चौकार. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, ताही दिशा कुशल गुरवने 1 षटक टाकलं, 9 धावा खर्च केल्या, 1 विकेट इथे कुशलला मिळाली. चला स्पीडअप करायचंय. मिताली एंटरप्राइजेस कडाव संघ थोडीशी घाई करायची. कुशल गुरवने खूप चांगलं षटक फेकलं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त 9 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळाली. आजच्या रात्रीतली शेवटची मॅच. दोन्ही संघांनी 1-1 सामना जिंकलेला आहे. इथून जो संघ जिंकेल तो 2 सामने जिंकेल. दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज मनीष येत आहेत.
गोविंद सर पहिल्या षटकात फक्त 9 आले आहेत. दुसऱ्या षटकाकडे आपण वळतोय. मनीष दुसरं षटक घेऊन येतात कडाव संघाकडनं. मिताली इंटरप्राइजेस कडाव संघ. तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहिलं तर अल्पेश कारभारी आणि सलामीचा फलंदाज भूषणला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक कुशल गुरवची खूप चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये म्हणता येईल. 9 धावा आलेल्या आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक महत्त्वपूर्ण सफलता सुद्धा प्राप्त सचिनला बाद करण्यात यश आलेलं आहे. नक्कीच सचिन म्हात्रे मात्र फारसं योगदान या मॅचमध्ये देऊ शकला नाही. अवघ्या 3 धावांचं योगदान त्याने या महत्त्वाच्या मॅचमध्ये दिलंय. गोलंदाज मनीष गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू शॉर्ट पॉईंट कव्हरला क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय. मात्र अजूनही चेंडू क्षेत्ररक्षकाला मिळाला नाही. मात्र सिंगल इथे मिळेल आणि धावसंख्या आपण पाहिली तर दुहेरी अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळते 1-0. एक गडी बाद 10 अशी धावसंख्या. कुशल गुरवने पहिले षटक टाकलं. त्याने धावा 9 खर्च केला. 1 विकेट त्याला मिळाली. दुसरं षटक घेऊन आपण पाहतोय मनीष येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळते 1 बाद 10. नो इन्कलाब खारबाव संघ प्रथम बॅटिंग करत असताना. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू होता. व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले शॉर्ट स्क्वेअर लेग वरनं आणि खूप चांगला झेल दिले रिप्लाय. धक्का क्रमांक 2 टीम खारबावला. यस भूषण कारवारी बॅक टू डगआउट. ज्याच्याकडनं खूप अपेक्षा होत्या भूषणकडनं. खरं तर खूप सातत्य बघायला मिळालं या सीझनमध्ये आपण भूषणकडनं. मात्र अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. लवकर बाद झाला. सचिन तर लवकर बाद झाला होता 3 धावसंख्येवर. त्यानंतर भूषणकडनं खूप अपेक्षा होत्या. भूषण सुद्धा 1 या धावसंख्येवर बाद झाला. आणि आता मात्र अपेक्षा असणार आहे ती म्हणजे सागरकडनं अपेक्षा खूप असणार आहे. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी येतोय आम्ही कारभारी पिंच हिटर आहे. नक्कीच वर्णी लागली त्याची 4थ्या क्रमांकावर. त्यांनी धावांची नितांत गरज आहे. कारण की आपण पाहिलं तर गवळी सर आजच्या रात्रीतली शेवटची मॅच आहे. 10 वरती 2 विकेट गेले. सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झाले. सचिन म्हात्रे बाद झालेत. भूषण बाद झाले. आता अल्पेश कारभारी आणि अमयला तुम्ही पाहतायत. यश मिळाले गोलंदाज आपण पाहिलं तर मनीषला. गोलंदाज मनीष गोलंदाजी मार्कवर. इथे मिड ऑफच्या वरून खेळतायत. लॉंग ऑफच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक खूप वेगाने धावत होते. झेल ड्रॉप झालाय आणि त्याचं रूपांतर मात्र चौकारामध्ये. मोदी आणि शाह महाराष्ट्रातील
तर डीजे मॉन्टीचंही कौतुक करेल आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं खूप चांगली डीजे ऑपरेटिंग तुम्हाला पाहायला मिळाले. आमच्या आवाजाची काळजी दिवस रात्र या आजच्या दिवसामध्ये घेतली त्याही मी त्यांचंही कौतुक करेल. tenniscricket.in टेनिस बॉल क्रिकेटमधली ही पहिली वेबसाईट, त्यांचंही कौतुक करेल. संपूर्ण टीमचं प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी राहिली आहे. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. त्यानंतर आमच्या सर्व पंचांचंही कौतुक करेल. खूप चांगली भूमिका या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळाली. त्यानंतर आमचे सर्व समालोचक असतील. इथे ऑन साईडला काय होतं चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही, फेकी भरपूर वेगाने केली होती. 22च्या स्वरूपात एक धाव मिळते. एक धावसंख्या पुढे सरकेल. धावफलकात धावा आपण पाहिलं तर 2 षटकाचा केस समाप्त झालाय. गवळी सर 8.00च्या सरासरीने 16 धावा झाल्यात. गवळी सर काय सांगाल आजच्या रात्रीतली शेवटची मॅच आहे? नाही, अजूनही म्हणता येईल की चांगली धावसंख्या म्हणता येणार नाही, कारण समोरचा संघ एक कंप्लीट टीम आहे, बलाढ्य संघ आहे आणि ह्या संघासमोर जर आव्हान ठेवायचं असेल तर किमान 50चा आकडा पार करावा लागेल. आणि 2 षटकामध्ये ज्याप्रमाणे फलंदाजी बघायला मिळाली, आपण पाहतो तब्बल 3 फलंदाज बाद झाले आहेत. कुठलाही फलंदाज आता आपण खेळपट्टीवर राहिले. एक मात्र आहे की अल्पेश कारभारी अजून खेळपट्टीवर आहे आणि संघाची सर्वोत्कृष्ट जोडी खेळपट्टीवर, कारण अल्पेशकडे क्षमता आहे, सागर कारभारीकडे क्षमता आहे. दोन्ही फलंदाज आहेत, दोघांकडे क्षमता आहे, पण क्षमता असून चालत नाही, क्षमतेचा तुम्ही वापर करायला हवा. नक्कीच दोन्ही टीम आपण पाहिलं तर एक मॅच दोन्ही टीमने जिंकली. इथून दुसरी मॅच जिंकणं गरजेचं आहे. राष्ट्रवादी चषक बिग शो म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटमधली भारतातील सर्वात मोठी स्पर्धा, ज्या स्पर्धेत 33 बाईक आणि एक 4 व्हीलर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी चषक 2022 गावदेवी क्रिकेट संघ अंजूर आयोजित की त्यांची तरस सुनील घरत यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळाली. कुणाल म्हात्रे असतील, प्रीतमला तुम्ही पाहताय जे अंजूरचे कॅप्टन सुद्धा आहेत. विश्वास म्हात्रे यांचाही उल्लेख करेल. अलंकार भोईर असतील आणि संपूर्ण टीम गावदेवी अंजूर. दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी कुशल गुरव येत आहेत, ज्या कुशलने पहिल्या षटकात 9 दिल्या होत्या. मात्र मनीषने विचार केला तर आपण फक्त गवळी सर 6 धावा दिल्या आणि धावा आपण पहिल्या 16 धावा धापलकवरती लागल्यात. इथे मात्र एक सिंगल अजून ॲड होईल. एकने धावसंख्या पुढे सरकते. धापलकर धावा आपण बघू शकाल 17 धावा. 3 गडी गमावलेत. प्रथम बॅटिंग करत असताना इन्कलाब खारबाव या संघाने आणि त्यांना फाईट करतोय तो मिताली एंटरप्राइजेस कर्जत विभागातील कडाव संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. एक बलाढ्य संघ कर्जत विभागातील अनेक स्पर्धा कर्जत विभागामध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत असतात. एक दादा संघ आहे कर्जत विभागातील. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. फलंदाज तर बीट झाले. गवळी सर एसटी रक्षक सुद्धा इथे बीट झालेत आणि 22च्या स्वरूपात एक धाव मिळाली. खूप चांगला चेंडू होता, कारण बघितलं आपण फलंदाज बीट झाला, यष्टीरक्षक बीट झाला, अतिशय पूर्णपणे बीट झाला होता, अतिशय खाली अनपेक्षित खाली राहिला होता. 22च्या रूपाने मात्र एक धाव मिळते. पण अजूनही आपण पाहतोय संघर्ष करताना पाहतोय तो म्हणजे खारबाव संघ. अजून कुठल्याही प्रकारचे स्वातंत्र्य दिलं गेलं नाही मोठा फटका खेळण्याचं न्यू इन्क्लाब खारबाव संघाला. त्याचं कारण भेदक मारा, तिखट मारा, अचूक टप्प्यावर गोलंदाजी. नक्कीच खास करून कुशल गुरवचाही उल्लेख करेल. त्यानंतर मनीषनेही चांगली गोलंदाजी केली दुसऱ्या षटकामध्ये. हा चेंडू ऑपरेक तुम्हाला पाहायला मिळतोय. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. इथे डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी करतोय मिताली एंटरप्राइजेस कडाव संघ. तुम्ही पाहतात मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले टीम. आपण पाहिलं तर न्यू इन्कलाब खारबाव या टीमला अक्षरशः या मॅचमध्ये धावांसाठी झुंजावं लागते, संघर्ष करावा लागतो या मॅचमध्ये. राईट मोर द विकेट. इथे मात्र मागची एसटी वागवली. फलंदाज त्रिफळाचीत. मात्र हलकसं अपील इथे कुशल गुरवने केलं होतं. मात्र फलंदाज त्रिफळाचीत बाद होत आहेत. पहिल्या सामन्यामध्ये बघितलं होतं आपण खारबाव संघाने खूप चांगली कामगिरी केली होती, पण ह्या सामन्यामध्ये आपण पाहतोय की फुटवर्क बघायला मिळत नाही. जणू काही आपण असं वाटते की एखादा फेविकॉल पायाला लावलेला आणि फलंदाज जागेवरच थांबले पाहू शकता आपण. पायाची कुठल्याही प्रकारे हालचाल नाहीये, फुटवर्क बघायला मिळत नाहीये. अल्पेशला आपण बघितलं खेळताना जागेवर न खेळताना आणि अराउंड लेग त्रिफळाचीत झाला. नाही, फुटवर्क तुमचा क्रिकेट या खेळामध्ये जर तुम्ही बॅटिंग करते तर तुमचा फुटवर्क चांगला असणं गरजेचं आहे. जर गवळीचा आपण इंटरनॅशनलचा विचार केला तर सर्वात चांगलं फुटवर्क आपण पाहिलं तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरच्याचं सर्वात चांगलं फुटवर्क म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जायचं. आणि आपण पाहिलं तर इंटरनॅशनलला सर्वात जास्त धावा, सर्वात जास्त अर्धशतक, सर्वात जास्त शतक, सर्वात जास्त मॅन ऑफ द मॅच आणि सर्वात जास्त मॅन ऑफ द सिरीज घेणारा खेळाडू कोण असेल तर भारतरत्न
सचिन रमेश तेंडुलकर. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते पुन्हा एकदा. कुशल यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीपमध्ये तिथे एक सिंगल मिळेल. भावेश आहेत तिथे. एकने धावसंख्या पुढे सरकेल. धावपलकर धावा आपण पाहिले तर अल्पेश गायकवाड आम्हाला माहिती देत असताना 19 धावा 4 गडी बाद. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. जबरदस्त कामगिरी केली. ज्या प्रकारे कुशल गुरवने उल्लेख केला गवळी सरांसोबत ज्यावेळी चर्चा करत होते, ज्यावेळी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला, जवळजवळ 3 तास आम्हाला इथे येण्यासाठी लागले आणि जायला सुद्धा 3 तास लागतील. चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी. हलकंसं अपील केलं होतं कुशल गुरवने, मात्र ते अपील थोडंसं उशिरा केलं कारण की कुशलला माहिती आहे चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारे इथे संपर्क झाला नाही. 3 षटकांचा खेळ एकंदरीत गवळीसर समाप्त झाला. 3 षटकात अवघ्या 19 धावा तुम्हाला धावपलमध्ये पाहायला मिळत आहेत. इथून अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मात्र पाण्याची मागणी केली आहे. तत्पूर्वी जाऊया आपण आमच्या डीजे मास्टरकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. सरांचा, कारण सर्वाधिक शतके सुद्धा त्यांनी पटकावली. 100 शतके त्यांनी पटकावली आणि आपण पाहतोय की 200 टेस्ट मॅच खेळले. 200 टेस्ट मॅचमध्ये जवळपास 15,921 धावा पटकावल्या. त्यानंतर आपण 463 वन डे क्रिकेटमध्ये त्याने 18,426 धावा पटकावल्या. षटकार मारले ते 195 षटकार आणि 2016 चौकार लगावले वन डे क्रिकेटमध्ये. नक्कीच एक्झिबिशन मॅच सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ठाणा विरुद्ध रायगड, ज्या मॅचची आतुरता प्रेक्षकांनाही लागलेली आहे. विनिंग टीमसाठी एक बाईक आणि लुझर टीमसाठी 25,000 आणि मॅन ऑफ द मॅचसाठी फ्रीज तुम्हाला पाहायला मिळतोय. गवळी सर, प्रथमच असं आपल्याला पाहायला मिळेल. बऱ्याचशा मॅचेस ठाणा रायगडच्या झाल्या, मात्र पहिल्यांदाच मी असं पाहतोय की विनिंग टीमसाठी बाईक, लुझर टीमसाठी 25,000 आणि मॅन ऑफ द मॅचसाठी फ्रीज आहे. काय सांगाल? नाही, ॲब्सोल्युटली. म्हणून तर आम्ही म्हणतो की टेनिस विश्वातील ही नंबर 1 स्पर्धा आहे, पहिल्या क्रमांकाची स्पर्धा आहे. अशा प्रकारचं पारितोषिक दिलं जाईल. कारण आपण पाहतो या स्पर्धेमध्ये 33 बाईक आणि एक 4 व्हीलर. आणि आपण ही रायगड ठाणे जी मॅच पाहणार आहोत, रायगडमध्ये नामांकित क्रिकेटर खेळताना दिसतील, ठाण्यामधील नामांकित क्रिकेटर खेळताना दिसतील. नक्कीच. एका बाजूला आपण पाहिलं रायगडचा विचार केला, आकाश तारेकर रायगडचा वंडर बॉय, त्यानंतर रायगडचा टायगर उस्मान पटेल, त्यानंतर मिस्टर JPL विश्वजित म्हात्रे, विश्वजित ठाकूर. आणि या दरम्यान सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमा पलीकडं. हा येणारा मस्ट निडेड षटकार. कॅप्टन नॉक, सर्वेश कारभारी कॅप्टन आहे आणि कॅप्टन नॉक बघायला मिळाला. काय फटका खेळला होता. फक्त जातोय 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 आणि सीमा रेषेच्या पलीकडे हा षटकार. नक्कीच मस्ट निडेड षटकार, कारण की या षटकाराची नितांत गरज होती न्यू इन्कलाब खारबाव टीमसाठी. आणि षटकार आलाय. धावसंख्या 25, 4 गडी बाद. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, मात्र एक सिंगल मेल. एकने धावसंख्या पुढे सरकेल. धापलकर धावा लागल्या त्या लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळाली. 26 धावा. पंचांचा लेग बाईटचा इशारा आलाय. 26 धावा. 4थं षटक मार्गस्थ आहे. सर्वेश स्वतः कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. त्याच्या बॅटमध्ये एक षटकार आले आणि आता स्ट्राईक एंडला सागर कारभारी आहेत. एका चांगल्या इनिंगची गरज आहे सागर कारभारीकडनं. इथे फटका चांगला आहे. चेंडू उंच उंच आणि तितकाच लांब लचक. राष्ट्रवादी षटकार. आणि बराच वेळ पाहतोय पण खारबाव गावचे जे समर्थक आहेत ते मात्र थोडेसे जागे झालेले दिसत आहेत. कारण सर्वेशाने षटकार लगावला, सागर याने षटकार लगावला आणि आता मात्र खारबावच्या समर्थकामध्ये एक उत्साह बघायला मिळतोय. नक्कीच ज्या प्रकारे गवळी सरांनी उल्लेख केला 32 झालेत. गवळी सर, इथून 9 चेंडू आहेत. 9 चेंडूमध्ये अजूनही 16 टक्के. बघा आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता हे सर्व प्रेक्षक खारबावचे आहेत. जर 9 चेंडूमध्ये 18 आल्या तर 50 धावा होऊ शकतात. 50 धावा फायटिंग असू शकतात या मॅचमध्ये, कारण की आजच्या रात्रीतली शेवटची मॅच फर्टलँडमध्ये ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. डे नाईट स्पर्धा तुम्ही पाहतायत. राष्ट्रवादी चषक 2022 बिग शो म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. गोलंदाज भावेश गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अजून एक धाव अवांतरच्या स्वरूपात मिळते. सुभाष धुमाळ, आपण कॉमेंट्री बॉक्सशी थोडा संपर्क साधायचा आहे. 33 धावा झाल्यात.
33 धावा झालेल्या आहेत. चौथं षटक मार्ग असते. 22चं षटक कदाचित थोडंसं महागडं ठरत चाललंय आता कडव टीमसाठी. इथे पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. पंच वाईट घोषित करते. दबाव आहे, थोडंसं प्रेशर पाहायला मिळतोय गवळी सर गोलंदाज भावेश वरती. कारण की धावा आता एकंदरीत आपण पाहिलं तर 34 झाले. इथून 9 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. असं आपण पाहिलं तर 1 मे महाराष्ट्र दिन आणि पहिलीच मॅच उद्या दुपारी 2 वाजता तुम्हाला पाहायला मिळेल. जयदुर्गा टेमगरपाडा विरुद्ध स्मिथ 11 कोपरखेरणे. आणि इथे फटका चांगला आहे. धावा मिळती 6. मिड विकेटच्या वरून ठोकलाय. सागर कारभारीच्या बॅट मध्ये येणारा हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. बाबे सर आपण गवळी सर विचार केला तर धावांसाठी थोडासा संघर्ष करत होता खारबाव संघ. मात्र इथे भावेशचं षटक भरपूर मागणं ठरलंय. कारण की भावेशने 4 चेंडूमध्ये आतापर्यंत जवळजवळ आपण पाहिलं तर 21 धावा खर्च केलेत. नाही, खूप चांगली फलंदाजी, खास करून सर्वेश खेळपट्टी आल्यानंतर फलंदाजीला प्रारंभ आला. सर्वेश यांनी फटकेबाजीला प्रारंभ केला. त्याबरोबर सागर हा सुद्धा एक फटकेबाजी करताना आपण पाहतोय. उद्या पहिली मॅच जयदुर्गा टेंबरपाडा विरुद्ध स्मिथ 11 कोपरखेरणे. दुसरी मॅच ग्रुप ओ मधनं जानता राजा खारबा विरुद्ध युवा स्पोर्ट खांडपे. त्यानंतर इथे फटका चांगला आहे. धावा 4 मिळतील. चौकार भावेचं मागणं षटक. त्यानंतर ग्रुप बी कडे ज्यावेळी आपण वळू गावदेवी अंजूर बी विरुद्ध अमित स्पोर्ट सावंदे. त्यानंतर सानवी स्पोर्ट झू नांदुरकी विरुद्ध जय ब्रह्मादेव भाटाळे. त्यानंतर ग्रुप के मध्ये आपण पाहिलं तर गावदेवी अंजूर विरुद्ध चौटा हिरवा मानकोली. त्यानंतर पुन्हा आपण वळणार होतं ग्रुप पी कडे. सोनिका माता मालोडी विरुद्ध सुमित कुमार अँड केवणी दिवे आणि मितेश 11 कुरुंद विरुद्ध जे के स्पोर्ट नागुर्दी. अशा मॅचेस उद्या दिवसात तुम्हाला पाहायला मिळतील. इथे भावेचं षटक भरपूर महागडं ठरलंय गवळी सर या मॅचमध्ये. आता इथे प्रेशर पाहायला मिळतोय. म्हणजे जिथे 1 धाव होती तिथेही 2 धावा मिळाल्या. दबाव आहे कडाव संघावरती. सर्व काही सुरळीत सुरू होतं. मात्र इथे भावेचं षटक भरपूर काही सांगून गेलं या मॅचमध्ये. त्याचं महागडं षटक आपण पाहिलं. धावसंख्या आपण पाहिली तर गवळी सर 46 धावा झाल्यात. इथून अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नाही, ॲब्सोल्युटली 46 धावा झाल्यात. मला असं वाटतं की इन्क्लाब खारबाव हा संघ 60+ कडे पाहत असणार आहे आता. कारण खेळपट्टीवर सागर आहे, संघाचा कॅप्टन आहे, सर्वेश आहे. दोघांकडे क्षमता आहे. 60+ कडे पाहणं असणार आहे. आमच्याकडे एक चावी आलेली आहे. मराठी KTMची चावी आलेली आहे 2 व्हीलरची. ज्या कोणाची असेल आपण योग्य ते बक्षीस देऊन घेऊन जायची आहे. नाही, चावी म्हटल्यानंतर मला आठवतं घेसरच्या स्पर्धेत गवळी सर भाऊ पाटील यांची पेट्रोलची चावी हरवली होती. बाईक आम्हाला तिथेच ठेवावी लागली आणि आयोजकांची बाईक घेऊन आम्ही टायगरच्या नाईट स्पर्धेमध्ये गेलो होतो. तर बऱ्याच अशा घटना क्रिकेटमध्ये घडत असतात आणि भाऊ पाड्यांनाही माहिती आहे चावीची किंमत काय. 4 षटकात 46 झालेत. सागर कारभारी 6 चेंडूचा खेळ केला, 18 धावांवरती खेळत आहेत. कॅप्टन सर्वेशने 3 चेंडूचा खेळ केला, 7 धावांवरती खेळत आहेत. आणि शेवटचं षटक घेऊन येतात गोलंदाज नितेश माळी. गोलंदाजी मार्कवर 46, लॉस ऑफ 4, 4 गडीबाद 46. प्रथम बॅटिंग करत असताना इन्कलाब खारबाव संघ आणि त्यांना फाईट करतोय तो मिताली एंटरप्राइजेस कडाव. चला फास्ट खेळा. कडाव संघ पण जास्त वेळ घेत आहे. वेळेच्या बाबतीत थोडंसं कॉपरेट करा. थोडीशी घाई करायची आहे. दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळते. 4 फलंदाज लवकर बाद झाले होते. मात्र सर्वेश आणि सागरमध्ये एक चांगली पार्टनरशिप. नक्कीच नितेश. हा चेंडू भरपूर उंच गेलाय. मात्र टायमिंग व्यवस्थित झालं नाहीये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये इथे सिंगलच मिळाले. कारण की स्ट्राईक सागर कारभारीला हवी आहे. त्यामुळे तो दुसरी धाव गवळी सर घेणार नाहीये. 47. गवळी सर इथून फाईट करू शकतो खारबाव संघ. कारण त्यांच्याकडे गोलंदाजी चांगली आहे. नाही, सागर खेळपट्टीवर स्ट्राईक सागरकडे आलेली आहे. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 47. 47 धावा झालेल्या. 4 गडी गमावलेत. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 1 किंवा 2 मोठे फटके जर लागले तर 55+ एक चांगली धावसंख्या ठरू शकेल. नाही, नक्कीच गवळी सर 5 चेंडू आहे. काही घडू शकतं. मागच्या षटकात आपण पाहिलं तर अपेक्षित नव्हतं आणि काय फटका सजवलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट. पंचांनी चेंडू नो घोषित केलाय आणि एकूण धावा मिळतील 7 आणि येणारा चेंडू असेल फ्रीट.
संपत्तीला महाराष्ट्र आहे अख्खा उजळेल राष्ट्रवादी. आपण रिप्ले मध्ये बघ काय फटका खेळलाय. इतकं सोपं नाही अशा प्रकारचे फटका खेळणं. व्हॉट अ शॉट. लॅप स्वीप याला म्हणतात. लॅप स्वीप जागेवरच फटका खेळणं. आणि गवळी सर 50 कंप्लीट झाले. 54 धावा आणि येणारा चेंडू फ्री आहे. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नाही शॉर्ट ऑफ द डे असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये गवळी सर. गवळी सर इंटरनॅशनल फ्लिकचे फटके आपण जर पाहिले तर VS लक्ष्मण असतील, राहुल द्रविड असेल, मोहम्मद अझरुद्दीन खास करून असे फटके ते सहज खेळायचे. काय सांगाल. नाही खरंच खूप चांगले फटके खेळायचे. फ्लिकचे फटके खेळायचे. सुनील गावस्कर सुद्धा खूप चांगले फटके खेळायचे. अशा प्रकारचे मोहम्मद अझरुद्दीन असतील खूप चांगले फटके खेळायचे. आपण अतिशय खूप सुंदर फटका पाहता येईल. कारण आपण पाहतोय जवळपास डाव्या इष्टीवरला चिन्ह काय फटका खेळल्या सागर याने. गवळी सर तुम्ही तर अपेक्षित करत होते 60 मात्र आता कदाचित 70 कडे सुद्धा खारबाव संघ पाहत असेल. कारण 54 ऑलरेडी झालेत. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत आणि येणारा चेंडू फ्री आहे. सर्व काही सुरळीत सुरू होतं. आपण पाहिलं 3 षटकात आपण पाहिलं तर 19 धावा होत्या आणि इथे धावांची गती आपण पाहिली तर 50+. 54 धावा ऑलरेडी झाल्यात. येणारा चेंडू फ्री आहे. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. हेच तर गवळी सर क्रिकेट आहे. क्रिकेट असा खेळ आहे कधी कधी क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचं नेम नाहीये. एखादं षटक पूर्णपणे मॅचचं समीकरण बदलतं. ज्या षटकात आपण पाहिलं तर भावेशने 26 दिल्या आणि एक लेग बाईस म्हणजे एकूण 27 धावा त्याने खर्च केला. 54 धावा आता धावबॉल कधी लागले आणि येणारा चेंडू फ्री हिट असेल सागर कारभारीसाठी. चिट पडल्यानंतर थोडासा उजव्याच्या बाहेर निघून गेला. नो आर्ग्युमेंट्स अगेन्स्ट अंपायर. नाही नक्कीच पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. वाईटसाठी रिव्ह्यू नसेल. येस कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू असणार नाही. लक्षात घ्यायचं आहे फक्त एक रिव्ह्यू असणार आहे आणि तोही रिव्ह्यू आपण 10 सेकंदात घ्यायचा आहे. परंतु वाईटसाठी कुठल्या प्रकारे रिव्ह्यू नाही आहे. नाही नक्कीच अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फ्री हिट होता मात्र तो डॉट गेला. इथे फटका चांगला आहे. नो मॅन्स मध्ये मात्र लॉंगापूर्ण क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप. मला वाटते सागर क्रीज मध्ये सुखरूप पोहोचतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. सोपा झेल सुटतोय मिड ऑफला. नक्कीच गवळी सर मागच्याही मॅचमध्ये बंगारपाडा संघाने बरेचसे झेल ड्रॉप केले मात्र फारसं नुकसान त्यांच्या टीमचं झालं नाही. मॅच त्यांनी जरूर जिंकली. इथे जो खेळाडू चांगली बॅटिंग करतोय सागर कारभारी त्याचा झेल ड्रॉप झालाय. इथून अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. इथून 3 चेंडूमध्ये मोठे फटके आले तर कदाचित मिताली एंटरप्राइजेस कडाव संघाला ते मागात पडू शकतात. पण एक गोष्ट आहे नितीन की चॅलेंजेबल धावसंख्येकडे वाटचाल करताना संघ दिसतोय. अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 60चा आकडा जर पार झाला तरी धावसंख्या मात्र एक चॅलेंजेबल ठरू शकेल. आव्हानात्मक ठरू शकेल. नाही नक्कीच. आणि ज्या पद्धतीने सागर कारभारी फटकेबाजी करतात कदाचित 60+ धावा होऊ शकतात या मॅचमध्ये. राईट मोर द विकेट. आणि इथे फलंदाज स्वतः कॅप्टन रनआउटच्या स्वरूपात बाद होत आहेत. अखेर विकेट इथे मिळाली. कडाव टीमला 56 वरती धक्का लागतोय. राष्ट्रवादी चषक काय एक नंबर चर्चा गाजतय जिल्हाभर. बालमामाच काम काय लय दमदार चर्चा गाजतय जिल्हाभर. इथे का गवळी सर काय सांगायला सागर कारभारीने मित्र म्हणे थोडीशी घाई कारण इथून डॉट बॉल गेला असता तरी चालला असता. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे आणि जर स्ट्राईक सागरला हवी तर धावायची गरज नव्हती. इथे नवीन फलंदाज आपण पाहिलं तर रुपेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 5 गडी गमावलेत. न्यू इन्कलाब खारबाव या संघाने आणि त्यांना फाईट करतोय तो मिताली एंटरप्राइजेस कडाव हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात गोलंदाज नितेश. हा चेंडू मात्र ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होता. पंचांनी वाईट घोषित केलाय. 1 धाव इथे बेल. 1ने धावसंख्या पुढे सरकेल. धावफलक धावा लागल्यात त्या 57 धावा धावफलक कधी पाहायला मिळतात. एकाच चेंडूमध्ये 2 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 8 धावा खर्च केल्या होत्या एका चेंडूमध्ये.
आता त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न नितेश माळी करत असताना मात्र हा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय. 57 धाबा धापलकरती लागलेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मागच्या मॅचमध्ये 60+ धाबा कुठल्या होत्या बंगारपाडा या संघाने आणि त्यांनी मॅचही जिंकली होती. मात्र इथे खडाव संघ आपण पाहिलं तर बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे चांगली आहे. बॅटम ओव्हर द विकेट. हा चेंडू वाईडिश लॉंगॉलच्या दिशेने घेत आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. खरं तर 2 धावा झाल्या असत्या परंतु सागर याने स्ट्राईक आपल्याकडे घेतलेली आहे कारण शेवटचा चेंडू आहे आणि असं वाटतं की सागर याला एक मोठा फटका खेळायचा आहे. नक्कीच. मात्र मी कौतुक करेल नितेश माळीचं. एका चेंडू त्याने 8 खर्च केल्या होत्या आणि आता 5 चेंडूमध्ये जवळजवळ आपण पाहिलं तर 12 खर्च केलेत. म्हणजे चांगला कमबॅक केलंय. फ्रीडचा चेंडूही गवळी सर त्यांनी डॉट फेकला म्हणजे दबाव त्याने घेतला नाहीये. थोडंसं कानमंत्र आपण पाहिलं तर कुशल गुरवने त्याला दिलं. अभि देवगरे असतील तर तुमच्याकडे आत्मविश्वास देणारे खेळाडू संघामध्ये असणं गरजेचं आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आहे. एक अवांतर धावा मिळते आणि अवांतर धावा धावसंख्या वाढते 59 अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. थोडं स्वैर मारा आणि ती या सामन्यामध्ये बघायला मिळाला. खरं तर पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली होती पण या सामन्यामध्ये कुठेतरी थोडंसं लय बिघडलेली आहे. स्वैर मारा बघायला मिळाला आहे खास करून स्लॉग ओव्हरमध्ये. नक्कीच 59 धाबा झाल्यात. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. इथून जरी डॉट चेंडू आला गवळी सर तरी 60चं टार्गेट मिनिमम असणार आहे या मॅच मध्ये. नितेश इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे का? मात्र टायमिंग बघा किती चांगलं आहे. चेंडू लॉंग ऑफच्या वरून जाईल आणि यासाठी सागर कारभारीने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली होती आणि 11 चेंडू मध्ये 32 धावांची एक मॅरेथॉन इनिंग. मारिले गगन चुंबी एका पाठोपाठ षटकार. कधी बॉलरला फुटलाय घाम विकेट घेऊन करतोय कार. काय फिनिश केलेलं आहे. स्टँड अँड डिलिव्हर डाऊन दी ग्राउंडचा फटका आणि चेंडू सरळ गेला होता तो म्हणजे लॉंग ऑफ. काय फलंदाजी भूषण कारभारी यांनी लवकर बाद झाला. सचिन मात्रे सुद्धा लवकर बाद झाला. त्यानंतर अल्पेश कारभारी यांनी 9 चेंडूमध्ये 12 धावा पटकावल्या. अमय कारभारी 0वर बाद झाला. मात्र सागर कारभारीने अँकर रोल केला. 11 चेंडूमध्ये 32 धावांची तुफानी खेळ केली आणि त्याला चांगली साथ दिली होती. सर्वेश याने 4 चेंडूमध्ये 8 धावा पटकावल्या. 65 धावा झाल्यात आणि 66 धावांचं लक्ष. नक्कीच इथून धावा मिताली एंटरप्राइजेस खडाव संघाला 66 धावा चेस करायचे आहेत. मग क्रिकेट आहे अशक्य असं काही नाही आणि कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. लगेच फिल्डिंग लावायची. न्यू इन्कलाब खारबाव संघ 30 चेंडू आणि 66 धावा पाहू शकता आपण. न्यू इन्कलाब खारबाव मिताली एंटरप्राइजेस कडाव संघाला हे समीकरण आहे. 30 चेंडू आणि 66 धावा. काय सुंदर या ठिकाणी पाहतोय आपण. याचं संपूर्ण श्रेय नक्कीच द्यावं लागेल tenniscricket.in ची संपूर्ण टेक्निकल टीम. तर 66 धावांचं लक्ष आहे. या मॅच मध्ये आपण पाहिलं बाळू पाटील 66 धावा आता चेस करायचे त्या टीम मिताली एंटरप्राइजेस कडाव संघाला आणि कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. इंटरनॅशनल आपण पाहिलं ज्यावेळी 434 ऑस्ट्रेलियाने केल्या होत्या गवळी सर 3.5 तासात 438 झाल्या. त्यामुळे मिताली एंटरप्राइजेस कडाव संघ कर्जतवरनं दूरवरचं अंतर इथे कापवलं. त्यामुळे सहजा तेही मॅच सोडणार नाहीयेत. गवळी सर काय सांगाल? नाही ॲब्सोल्युटली. क्रिकेटला ग्लॅमर का आहे तर अनसर्टनिटी अनिश्चितता क्रिकेटमध्ये भरलेली बघायला मिळते. आपण पाहतोय 1877 मध्ये टेस्ट क्रिकेटला सुरुवात झाली. तिथून मात्र क्रिकेटला खूप ग्लॅमर बघायला मिळतोय. आपण टेस्ट क्रिकेटचा विचार जर केला तर सर्वाधिक 952 धावा श्रीलंकेने पटकावल्या. त्यानंतर वन डे क्रिकेटमध्ये 481 धावा आणि 20 क्रिकेटमध्ये 278 धावा असा एक उच्चांक आहे. त्यामुळे क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन टिल लास्ट बॉल टू बी डिलिव्हर. नक्कीच 66 चेस करायचे आहेत. कुशल गुरव सलामी लेतात आणि कल्पेशला तुम्ही पाहता त्याच्या समेत. दोन्ही संघांच्या जर्सी आपण जर पाहिल्या तर एकाच कलरच्या आहेत गवळी सर.
मात्र इथून स्वप्न एक आहे, संघ 2 आहेत. पण सामना सुरू होणार आहे तत्पूर्वी नितीन आपण एक थोडी चर्चा करूया. जर कडाव संघाला हा सामना जिंकायचा असेल तर त्यांनी कशा प्रकारे फलंदाजी करायला हवी, आणि जर न्यू इन्क्लब कारभार संघाला ही मॅच जिंकायची असेल तर त्यांनी कशा प्रकारे गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करायला हवं. नाही, नक्कीच जर इथून मिताली एंटरप्राइजेस खारबाव संघाला ही मॅच जिंकायची असतील तर गवळी सर पॉवर प्लेच्या 2 षटकात कमीत कमी 25 ते 30 धावा बनवाव्या लागतील. आणि इथून खारबाव संघाला ही मॅच जिंकायची असेल तर पॉवर प्लेच्या षटकात 2 षटकामध्ये 15 ते 20 धावा जर खर्च केल्या तर दबाव निर्माण होईल तो मिताली एंटरप्राइजेस टीम कडावरती. ॲब्सोल्युटली अर्ली ब्रेक थ्रू खारबाव संघाला फलंदाज लवकर बाद करावे लागतील. या उलट कडाव संघाला एक दमदार सुरुवात करावी लागेल. मोठी धावसंख्या पहिल्या 2 षटकांनी पटकावलं तर तुर्त तरी आपण वळूया खेळाकडे. सलामी जोडी खेळपट्टीवर आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी सागर येतोय. पहिल्या चेंडू काय फटका खेळलेला आहे, प्लॅसिंग स्क्वेअर आहे, अप्पर कटचा अंदाज बघायला मिळाला आणि चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर.
धावणी दिली क्षेत्ररक्षकाला. प्रयत्न तर त्यांनी चांगले केले होते, मात्र चेंडू थोडासा टर्न झाला असंच म्हणावं लागेल आणि हा चौकार आलाय. नाही, खरं तर एक चांगला चौकार म्हणता येईल. वेलकम बाउंड्री फॉर कडाव संघासाठी महत्त्वपूर्ण चौकार आलेला आहे. आवश्यकता होती खरं तर चौकाराची. नाही, नक्कीच, कारण की 66 चेस करायचे आहेत या मॅचमध्ये. आपण पाहिलं तर मिताली एंटरप्राइजेस खडाव टीमला. सोरवन चेंडू होता, गती कमी करायला गेले, मात्र फलंदाजाने खूप लवकर पिकअप केला आणि चेंडूला फेकून दिलंय मिडविकेटच्या वरून सीमा पलीकडं. राष्ट्रवादी षटकार. त्यांचे पाठी राखे हो जीवा भावाचे, आहे स्टँडर्ड मामाची पाव. अतिशय खराब चेंडू म्हणता येईल, कारण फुलटॉस चेंडू होता आणि बघितलं की फलंदाजाने शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि सहज त्या चेंडूला फेकून दिलं. ते म्हणजे डीप मिड विकेट, सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. नक्कीच कॅप्टन इनिंग आता इथे खेळावी लागणार आहे प्रकाश बडेला. ज्या प्रकारे इंटरनॅशनल आपण पाहिलं, भारतीय संघाचे कॅप्टन विराट कोहली, भारतीय संघासाठी खूप मोठं योगदान त्यांनी 3ऱ्या क्रमांकावरती दिलं. केन विलियमसनचा मी उल्लेख करेल, जे न्यूझीलंडचे कॅप्टन आहेत. जो रूटचा उल्लेख करेल, जे इंग्लंडचे कॅप्टन आहेत, जे 3ऱ्या क्रमांकावरती खूप महत्त्वाची उमेद. जर आपण अजून गवी सर जर मागे गेलो तर ऑस्ट्रेलिया संघाचे रिकी पॉन्टिंग, कुमार संगकाराला तुम्ही पाहिलं या दरम्यान खूप सुंदर फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. कॅप्टन इनिंग खेळत असताना प्रकाशच्या बॅटमध्ये तो हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. जनतेच्या मनात मामाचा ठाव, वन मॅन शो आहे सरकार. यस, प्रकाश बडेच्या बॅटमधून हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. 5 चेंडूमध्ये 16 धावा पटकावलेल्या, 300 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट. आणि हेच आहे महत्त्वाचं आहे, कोणीतरी अँकर रोल करणं फार गरजेचं असणार आहे आणि वेगवान पार्टनरशिप करणं हे सुद्धा गरजेचं असणार आहे. आणि तेच काम या ठिकाणी कॅप्टन प्रकाश बडे करतोय. आणि आता नक्कीच अजूनही आपण पाहिलं समीकरण तर 20 बॉलमध्ये 40, म्हणजे चेंडूपासून फक्त 20 धावा जास्त. आणि या 20 धावा मला तरी वाटत नाही की खडाव संघासाठी महाग आहेत. तरी आपण पाहिलं तर त्यांचा मुख्य फलंदाज, या संघाची रन मशीन कुशल गुरव, जो अजूनही मैदानाच्या आतमध्ये, आणि त्याला साथ देण्यासाठी स्वतः कॅप्टन प्रकाश बडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आणि खूप चांगली बॅटिंग कॅप्टन इनिंग इथे खेळत असताना. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साईडला खेळायचं होतं चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा इथे संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. 19 चेंडूचा खेळ अजूनही इथून शिल्लक आहे. गवळी सर 40 रन या मॅचमध्ये करायचे आहेत. मी मगाशीच उल्लेख केला, कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. क्रिकेट असा खेळ आहे की या खेळामध्ये कोणत्याही धावा चेसही होतात, डिफेंडही होतात. इथे 2 चेंडू मात्र कॅप्टन प्रकाश बीट झालेत, कारण 2 षटक आले. इथून 2 सिंगल, 2 चेंडूमध्ये 4 धावा ही चालल्या असत्या. 18 चेंडूचा खेळ इथून अजूनही शिल्लक आहे. गवळी सर 18 बॉलमध्ये अजूनही 40 रनची गरज आहे या मॅचमध्ये. टीम मिताली एंटरप्राइजेस कडाव टीमला. नाही, ॲब्सोल्युटली अजूनही मी म्हणेन की सामना हा 50-50 अवस्थेमध्ये आहे आणि लंबकाप्रमाणे दोलायमान स्थितीमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळेल. कारण एखादा मोठा फटका लागल्यानंतर सामना थोडासा कडाव संघाच्या बाजूला झुकलेला दिसेल आणि चेंडू जेव्हा डॉट जाईल किंवा फलंदाज बाद होईल तेव्हा सामना हा न्यू इन्क्लाब खारबाव संघाच्या बाजूला झुकलेला दिसेल. पण मात्र एक गोष्ट आहे, आतापर्यंत मात्र दोन्ही संघाच्या पाठीराखी थोडीशी शांत आहेत, कारण पिक्चर क्लिअर झालेला नाही आहे अजून. नाही, नक्कीच मॅच क्रिकेट आहे आणि ज्या प्रकारे आतापर्यंत आम्ही बऱ्याच वेळा यूट्यूबवर खडाव संघाचा खेळ गवळी सर पाहिलेला आहे, त्यामुळे मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. कारण सहजा हार मानणारा संघ नाही आहे मिताली एंटरप्राइजेस खडाव संघ कर्जत विभागातील. ज्या प्रकारे मी मगाशी उल्लेख केला होता, मयूर पिसेकर, प्रतीक पिसेकर यांची जी स्पर्धा झाली होती बदलापूर येथे आणि त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ होता. मोठमोठ्या संघांना पराभूत करण्याचा कारनामा याच खडाव संघाने केला होता. बाळू पाटील जी स्पर्धा सुद्धा बहुचर्चेत आहे बदलापूर विभागातील. ज्या प्रकारे आपण पाहिलं जुवेलीची स्पर्धा हिंदू हृदय सम्राट चषक सलग 2 वर्ष गावदेवी अंजूर संघाने जिंकली होती. 2016, 2017 आणि 2018ला मात्र त्यांना त्या स्पर्धेत संधी मिळाली नाही. व्हाईट यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळतोय. दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी सागर कारभारी आले. तरी या खेळाडूचा मगाशी उल्लेख केला होता आमचे सहकारी समालोचक डॉक्टर अमोलेश्वर गवळी यांनी. एक चांगला फलंदाज आणि तितकाच चांगला गोलंदाज आहे गवळी सर. नाही, व्हाईट यॉर्कर बघायला मिळाला. आजकाल व्हाईट यॉर्कर हा चेंडू असताना खूप प्रचलित झालेला आहे आणि अशा प्रकारे चेंडूचा समाचार घेणं तितकंसं सोपं राहिलेलं नाही आहे. सागर साईडला खेळायचं होतं, हलकंसं अपील केलं होतं
पंच मात्र वाईट चिकून करतात. लेगस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू होता. पंचांनी हा चेंडू वाईट घोषित केलाय. एक धावसंघ पुढे सरकेल. धापलकर धावा लागल्यात त्या 27. 39 रन या मॅच मध्ये अजूनही करायचे गवळी सर. चेंडू शिल्लक आहेत ते 17. आपण अनुमान लगावलेला आहे या ठिकाणी हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाऊ शकतो. सागर राईट मोर द विकेट. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. हा गवळी सर आपण विचार केला तर कुशल गुरव थोडासा संघर्ष करतो या मॅच मध्ये. जो या टीमचा मुख्य फलंदाज या टीमची रन मशीन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मात्र तो थोडासा कुठेतरी संघर्ष करतोय या मॅच मध्ये. आता 16 बॉल मध्ये 39 रन अजूनही करायचे आहेत. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंगॉनच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. इथे एक सिंगल मेल सिंगल डबलने दबाव निर्माण होईल तो मिथाली एंटरप्राइजेस खडाव या संघावरती. कारण इथून गवळी सर 15 चेंडू शिल्लक आहेत. धावा 38 करायचे आहेत. नाही या मॅचमध्ये सागर याने खूप प्रभावित केलेले. कारण सुरुवातीला खूप चांगली फलंदाजी केली. पहिलं षटक खूप चांगलं हाताळलं आणि या षटकामध्ये सुद्धा आपण पाहतोय आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा दिलेले आहेत. राईट मोर द विकेट. हा चेंडू अकूट टप्प्याचा होता. भिरकावून दिलाय फाईन लेगच्या वरून. पंचांचा इशारा येतोय. चेंडू जाईल सीमा पार. चौकार. गवळी सर आपण पाहिलं तर कॅप्टन प्रकाश बडे सांगतात की मॅच संपली नाहीये. कारण आता अजूनही 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 14 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 34 रन या मॅच मध्ये अजूनही बनवायचे आहेत. सागर राईट मोर द विकेट. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. एक धाव मात्र बेगाने पूर्ण करतात प्रकाश. इकडे धावसंख्या पुढे सरकेल. धापलकर धावा लागल्या त्या 33-66 चेस करायचे आहेत. अल्पेश गायकवाड खूप चांगली भूमिका आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली ना. तर 13 चेंडूमध्ये 33 करायचे आहेत. 17 बॉलमध्ये 33 बनवले आहेत. 13 बॉलमध्ये 33 अजूनही करायचे आहेत. बरोबर अगदी निम्मा पल्ला पार केलेला आहे. पाहू शकता आपण इक्वेशन. 13 चेंडू आणि 33 धावा. नाही गवळी सर येणारा चेंडू आता खूप महत्त्वाचा आहे. इथून षटकार आला तर कडाव संघाटी समीकरण सोपं होईल. 12-27 हे समीकरण सोपं वाटतं. म्हणजे इथून सिंगल डबल आली 12 बॉलमध्ये 31 12 बॉलमध्ये 32 राहिल्या तर त्या कदाचित कठीण जाऊ शकतात त्या मॅच मध्ये. आता सागर कारभारीचं कौतुक करेल. इथे सिंगलच मिळाले आणि 3 षटकांचा खेळ एकंदरीत इथे समाप्त झालाय. 3 षटकात धावा 34 झाल्या. चेंडू शिल्लक आहेत 12. 32ची गरज आहे. पाण्याची मागणी केली आहे. पाणी मैदानात घेऊन जायचे. 16.00च्या सरासरीने मिताली एंटरप्राइजेस कडाव संघाला 12 बॉलमध्ये 32 करायचे. जाऊया आपण डीजे मास्टर कडे ऐकूया एक सुमधुर संगीत. बारा चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. खूप चांगली गोलंदाजी सागरच्या माध्यमातून. सागर याने पहिलं षटक हाताळलं. त्या षटकामध्ये फक्त 9 धावा दिल्या आणि या षटकामध्ये सुद्धा कुठल्या प्रकारची संधी दिली नाही. एक चौकार भलेही लगावला गेला आणि या षटकामध्ये फक्त 8 धावा दिल्या. खूप चांगली गोलंदाजी. आता मात्र 12 चेंडू आणि 32. एक मात्र आहे नितीन काळन. हे चौथं षटक जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. चौथं षटक फार महत्त्वाचं आहे. हे षटक जे आहे ना हे सामन्याला कालाटणी देणारं षटक असणार आहे. नाही नक्कीच. आणि हे मिताली एंटरप्राइजेस खडाव संघासाठी आपण पाहिलं तर त्यांचे 2 मुख्य फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वतः कॅप्टन प्रकाश मध्ये आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर कुशल गुरव. पण कुशल गुरवचा फारसा चांगला खेळ झाला नाहीये. गवळी सर 3 चेंडू त्याच्याकडे डॉट गेलेत. 2 सिंगल आलेत. एक चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. दुसऱ्या बाजूला प्रकाशला आपण पाहिलं तर त्याच्याही खेळणं 4 चेंडू डॉट गेलेत. 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत गवळी सर. एक मात्र एक कडाव संघाला मॅच जिंकायची असेल तर या षटकामध्ये 15 पेक्षा जास्त धावा पटकाव्या लागतील
आणि जर खारबाव संघाला हा सामना जिंकायचा असेल तर 10 पेक्षा कमी धावा देऊन 1 किंवा 2 फलंदाज बाद केले तर मात्र ते विजयाकडे वाटचाल करू शकतात. अल्पेश कारभारी येतोय, ज्याचं पुनरागमन जवळपास 4 ते 5 वर्षांनी संघामध्ये झालेलं आहे. असं अल्पेश कारभारी येतोय, याने फलंदाजी चांगली केली होती, गोलंदाजीसाठी मार्गस्थ. याला मात्र जोरदार अपील केले जाते कॉट बिहाइंड, आणि याचबरोबर ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र प्राप्त करून दिलेली आहे अल्पेश कारभारी याने. इथे कुशल गुरवचा अखेर संघर्ष समाप्त झाला, कारण या मॅच मध्ये भरपूर संघर्ष त्याला करावा लागला आणि अखेर त्याचा संघर्ष इथे समाप्त केलाय. गोलंदाज आपण पाहिलं तर अल्पेश कारभारीने ज्या प्रकारे गवळी सरांनी उल्लेख केला, भरपूर वर्षानंतर कमबॅक करतोय. मात्र महत्वाची विकेट गवळी सर त्याला या मॅच मध्ये मिळाली. असा खेळाडू होता जो या कधी मॅचला कलाटणी देऊ शकला. मात्र अजूनही कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आता अभि देवघरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 11 बॉल 32 या मॅच मध्ये बनवायच्यात. इथे झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये आणि बॅक टू बॅक 2 मोठे धक्के दिलेत अल्पेश कारभारीने. सुरेश म्हात्रे गोलंदाजी करतोय, बॅक टू बॅक दुसरा धक्का दिलेला. आता मध्ये हॅट्रिक वर, विकेट हॅट्रिक वर आहे अल्पेश कारभारी. विकेट हॅट्रिक जर घेतली तर नक्कीच आपल्या संघाच्या विजयाकडे वाटचाल करून देऊ शकतो अल्पेश, विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर. कदाचित सुभाष जोबाल सरांनी मगाशी माहिती दिली की आतापर्यंत 10 हॅट्रिक राष्ट्रवादी चषक मध्ये झालेत आणि मगाच्या 11व्या हॅट्रिकची नोंद करेल का अल्पेश कारभारी. थोडासा अडचणीत सापडलाय तो मिथाली एंटरप्राइजेस कडाव संघ आणि 10 चेंडूमध्ये आता 32 करायचे आहेत. जबरदस्त गोलंदाजी करतायत. 5 वर्ष जरी मी क्रिकेट पासून दूर राहिलो मात्र आजही माझ्यामध्ये क्रिकेट खूप चांगलं आहे. हॅट्रिक चेंडू फेकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज अल्पेश कारभारी. बघाच राष्ट्रवादी चषक मधली 11वी हॅट्रिक पूर्ण करेल का. हॅट्रिक तर पूर्ण होत नाहीये. वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खेळून काढतायत. इथे थोडीशी खराब फिल्डिंग झाली होती मात्र कॅप्टनचं मानस नाहीये दुसऱ्या धावेचं. त्याला माहिती आहे इथून सिंगल डबलने गवळी सर मॅच जिंकता येणार नाहीये, कारण चेंडू आता उरलेत फक्त 9 आणि धावा 31 करायचे आहेत. 26 धावा भावेशने खर्च केल्या होत्या 4थ्या षटकामध्ये आणि त्याच धावा या पराभवाला कारणीभूत ठरू शकतात गवळी सर या मॅच मध्ये. मात्र मॅच संपली नाहीये असं मीच म्हणेल, कारण जोपर्यंत कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये प्रकाश कधी ते मॅचला कलाटणी देतील हा आत्मविश्वास प्रकाशकडे. कारण ज्या पद्धतीने तो मैदानात आला, पहिले सुरुवातीला 2 चेंडू त्याने डॉट गेले, त्यानंतर 2 षटकारही आलेत. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. पंचांनी हा चेंडू वाईट घोषित केला. एक सिंगल इथे मिळाले. धावसंख्या एकंदरीत आपण पाहिली तर 36-30 धावा अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. षटकारांच्या भाषेत सांगायचं झालं गवळी सर तर 5 षटकार 9 चेंडू मध्ये मारायचे. इथे पायचीचं हलकसं अपील केलं होतं मात्र पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. ज्या प्रकारे गवळी सरांनी उल्लेख केला की 5 वर्षानंतर अल्पेश कारभारी मैदानात दाखल झालेत, क्रिकेट खेळण्यासाठी पुन्हा सज्ज झाले. मात्र गवळी सर त्यांच्या गोलंदाजीवरने तर असं वाटत नाही, असं तरी वाटतं की रोज ते सराव करतात, रोज बऱ्याचशा रेग्युलरच्या बऱ्याचशा स्पर्धा खेळ असंच त्यांच्या गोलंदाजीकडे जर पाहिलं तर दिसून येते. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते बऱ्याच कालावधी नंतर संघामध्ये प्रवेश घेतल्यानंतर. चांगली फिल्डिंग सर्व काही आता चांगलं घडतंय ते न्यू इन्कलाब खारबाव संघाच्या बाजूने. कारण की गवळी सर आता 7 चेंडूमध्ये 28 करायचे. 12 बॉलमध्ये 32 हव्या होत्या. या षटकात धावा अवघ्या 4 आल्यात. ज्या प्रकारे गवळी सरांनी उल्लेख केला तर या षटकात 15 ते 16 धावा आल्या तर मॅचला कलाटणी मिळेल. मात्र इथून आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 4च धावा दिल्यात. गोलंदाज अल्पेश कारभारीने, अल्पेश गायकवाड आमच्या सोबत आहेत, ऑफिशियल स्कोरर आमचे.
मात्र अल्पेश कारभारी चांगली गोलंदाजी करतायत. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंगॉनच्या दिशेने खेळतायत. इथेही गवळी सर सिंगल मिळेल आणि अल्पेश कारभाराची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या एकदा झाल्या पाहिजे या गोलंदाजीसाठी. जबरदस्त गोलंदाजी. 12 बॉलमध्ये 32 ची गरज होती आणि अवघ्या 5 धावांचं षटक इथे फेकलं आणि या मॅचला पूर्णपणे कलाटणी दिली गवळी सर. सामना अजूनही संपलेला नाहीये कारण 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. सामना अजून संपलेला नाही पण तो समीकरण थोडंसं वाटतंय आपण 60-40 म्हणता येईल. क्रिकेटमध्ये काही कठीण नसतं कारण 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. नाही गवळी सर आपण पाहिलं तर जवळजवळ 4 वाजायला आलेत आणि अजूनही आपण पाहिलं तर खारबावचेही समर्थक भरपूर आहेत. आपण पाहिलं तर एका बाजूला कर्जतवरनं कडाव संघाचेही समर्थक भरपूर आलेत. त्यांचे आपण स्वागत करूया राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये. ज्यावेळी खडाव संघ गोलंदाजी करत होता त्यांनी आपण पाहिलं तर गोलंदाजी या भावेशने 26 दिल्या आणि नितेश माळीने 19 म्हणजे 2 षटकात जवळजवळ 45 धावा त्यांच्या गोलंदाने खर्च केल्या आणि त्याच धावा आता शेवटला राहिल्यात. 6 बॉलमध्ये 27 करायचे आहेत. क्रिकेट असा खेळ आहे एखाद्या खेळाडूकडनं ज्यावेळी या गवळी सर चूक होते त्याची किंमत मात्र संपूर्ण टीमला मोजावी लागते. तेच या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने कमबॅक केलं. सागर कारभारीने बॅटिंग करत असताना 32 धावांचं योगदान आणि गोलंदाजी करत असताना 2 षटकात फक्त 17 धावा खर्च केल्या म्हणजे भरपूर काही या मॅचमध्ये सागर कारभारी सांगून गेले आणि त्यानंतर अल्पेश कारभारी आले. टर्निंग पॉईंट षटक या मॅचचं 4थं. मात्र ज्या प्रकारे गवळी सरांनी उल्लेख केला की मॅच अजूनही संपली नाहीये. शेवटचं षटक घेऊन ते गोलंदाज रुपेश गोलंदाजी मार्कवर. 6 बॉल 27. हा 20 मात्र फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळून काढतात आणि चेंडू पंचांचा इशारा काय येतोय. हा चेंडू 1 बाउन्स सीमा पार देईल. चौकार. पाच चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. म्हणून मी सांगितलं की सामना अजून चालू आहे. पहिल्या चेंडूवर एक चौकार आलेला आहे. 5 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. नक्कीच रुपेश कशा प्रकारे गोलंदाजी करतात. मात्र आपण पाहिलं तर स्वतः कॅप्टन प्रकाश अजूनही मैदानाच्या आतमध्ये संघर्ष त्यांचा सुरू आहे. कॅप्टन इनिंग तर ते खेळत आहेत मात्र 5 बॉलमध्ये 23 करायचे आहेत. शेवटच्या चेंडूवर सागरने जो षटकार लगावला तो तर निर्णायक ठरणार नाही ना. नक्कीच ठरू शकतो. मात्र चेन्नई आणि मुंबई इंडियन्सची जर मॅच पाहिली IPL मध्ये 4 बॉलमध्ये 16 हव्या होत्या आणि त्या 16 धावा बनवल्या होत्या भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने. त्यामुळे अशक्य असं गवळी सर काही नाही आहे क्रिकेटमध्ये. अजूनही 5 बॉलमध्ये 23 बनवू शकतात आणि जर कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आहेत तर ते मॅचला कलाटणी देऊ शकतात. प्रकाश इथे चेंडू भरपूर उंच गेलाय मात्र लांबी कमी मिळाली आणि इथे झेल ड्रॉप झालाय. फलंदाज बाद. आता मात्र 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. गवळी सर थोड्या वेळासाठी तुम्हाला असं वाटलं की 1 धाव झाले दुसऱ्या रनसाठी फलंदाज रनआउट झाले. नक्कीच असं वाटलं. 4 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. कोई अंदर नहीं आएगा. क्या बात आहे गवळी सर. 4 बॉल 23. इथून 3 षटकार 1 चौकार. सुपर ओव्हर. इथून 4 षटकार. मिताली एंटरप्राइजेस कडाव संघ 3ऱ्या फेरीमध्ये. काही घडू शकते मॅचमध्ये. कॅप्टन अजूनही मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतायत. प्रयत्न करतायत की मॅच कशी बशी आपल्या टीमला जिंकून द्यायची. हा प्रयत्न करतायत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू या मॅच मध्ये खूप महत्वाचा आहे आणि चेंडू सरळ जाईल मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. एक नंबर सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. खिचून मारला होता बघितला आपण आणि चेंडू सरळ निघून गेला होता. 6 धावांसाठी षटकार.
आपण पाहतो या ठिकाणी खारबाव गावचे समर्थक कालिका मातेचा जय जयकार करताना दिसत आहेत. पण अजूनही पिक्चर क्लिअर झालेलं नाही आहे. मोठ्या संख्येने समर्थक आले आहेत, समोरच्या गॅलरीमध्ये बसलेले दिसत आहेत. हे पाहू शकता आपण. नाही नक्कीच प्रकाश मध्ये जे कॅप्टन आहेत कडाव टीमचे ते मैदानाच्या आतमध्ये अजून आहेत. त्यांच्या बॅटमधनं 3 चौकार 3 षटकार आलेत. गवळी सर हे विसरून चालणार नाहीये. मग त्याच्यासाठी 3 चेंडूमध्ये 17 माग नाहीयेत. इथून 3 षटकार मारले तर मिताली एंटरप्राइजेस कडाव संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखवले. इथून एखादा चेंडू डॉट आला तर या मॅच मध्ये पूर्णपणे दबाव निर्माण करेल तो खारबाव संघ. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. गोलंदाज रुपेश गोलंदाजी मार्कवर. इथे कार्पेटच्या माध्यमातून खेळत आहे. क्षेत्रक्षे डीप मध्ये आणि आता मात्र बाळू पाहिलं गवळी सर तर खारबावचे प्रेक्षक खुश आहेत. आणि 2 बॉलमध्ये गवळी सर 2 लिगल डिलिव्हरी 17 धावा तर होणार नाहीये. 2 षटकार आले तरी मॅच गमावी लागेल. नाही फक्त रुपेशने जर ठरवलं तर तो मात्र 17 धावा देऊ शकतो. फक्त रुपेश गोलंदाजाने ठरवलं तर 17 धावा देऊ शकतो. नाही नक्कीच. आणि या मॅचचं जर आपण पाहिलं गवळी सर तर सर्व काही सुरळीत सुरू होतं. कडाव संघाच्या बाजूने 3 षटकात 19 होत्या. भावेश आले त्याने 26 दिल्या. नितेश माळी आले त्याने 19 म्हणजे 2 षटकात 45 म्हणजे दोन्ही षटक भरपूर महागडे ठरले असंच म्हणावं लागेल कडाव टीमसाठी. कारण 66 धावा नाईट स्पर्धेमध्ये चेस करणं इतकं सोपं नाहीये. 2 बॉलमध्ये 17 करायचे. सर्व आमच्या पंचांचे कौतुक करेल. खूप चांगली भूमिका दिवस रात्रमध्ये तुम्हाला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. रुपेश राठ मोर द विकेट. इथे फटका तर चांगला आहे. धावा मिळतील. चौकार आहे. एक बॉलमध्ये 13 करायचे. कॅप्टन प्रकाश मध्ये अजूनही मैदानाच्या आतमध्ये 36 धावांचं योगदान या मॅच मध्ये कॅप्टन इनिंग खेळत असताना.